संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची अविरोध निवड। सभापतीपदी प्रदीप वडोदे, उपसभापतीपदी उमेश टावरी यांची बिनविरोध निवड। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज दिनांक 10 मार्च रोजी अविरोध पार पडली। सभापतीपदी प्रदीप वडोदे तर उपसभापतीपदी उमेश टावरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 18 संचालक आहेत। निवडणूक प्रक्रियेनंतर प्रारंभी सभापती व उपसभापती पदांची अविरोध निवड झाली होती। ठरल्याप्रमाणे मागील महिन्यात उपसभापती संजीव इंगळे यांनी तसेच त्यानंतर सभापती भाऊराव अवचार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी आज निवड प्रक्रिया राबवण्यात आली। या निवडीत सर्व संचालकांनी एकमताने निर्णय घेतला। विरोधी गटाकडूनही कोणताही अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने सभापतीपदी प्रदीप वडोदे आणि उपसभापतीपदी उमेश टावरी यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली। निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक आमले यांनी काम पाहिले, तर निवडणूक सहाय्यक अधिकारी म्हणून बाजार समितीचे सचिव पंकज मारोडे यांनी जबाबदारी पार पाडली। निवड जाहीर झाल्यानंतर सर्व संचालक, भाजपा पदाधिकारी तसेच माजी सभापती व भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव अवचार यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या। दयाल सिंग चौहान, संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आज सभापती उपसभापती निवड झाली, का सांगाल? सभापती उपसभापती निवड झाली। प्रदीप भाऊ वडोदे यांची सभापतीपदी आणि उमेश भाऊ टावरी यांची उपसभापती निवड झाली। मी सभापती 1 वर्षाचा कार्यकाळ मी काढला। 2 तारखेला माझे राजीनामा दिला मी सभापती पदाचा आणि उपसभापती संजीव भाऊ इंगळे आणि दोघं आम्ही सोबत होतो आणि परिवर्तन पॅनल म्हणून आम्ही सर्व लोक निवडून आलो आणि 12 + 1 13 लोक आम्ही निवडून आलो आणि आज रोजी जी निवडणूक पार पडली या निवडणूकमध्ये सर्वांनी मते 18चे 18 लोकांनी बहुमतात प्रदीप भाऊ वडोदे आणि उमेश भाऊ टावरे यांना बहुमतात सभापती उपसभापती केले। त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो।